2 मोठ्या आकाराचे कांदे असे लांबसर कापून घ्यायचे, थोडेसे बारीकच कापायचे। त्याच्यामध्ये 1 अंड आपल्याला फोडून घालायचे। एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून त्याच्यामध्ये घालायच्यात आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यात घालून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची। 1 वाटी बेसन आपल्याला लागणार आहे, तर एकाच वेळेस हे संपूर्ण बेसन नाही टाकायचं, 2 ते 3 चमचे अगोदर टाकायचं आहे। थोडंसं पाणी, अगदी थोडंसं बाइंडिंग पुरतं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं लिक्विडी कन्सिस्टन्सी राहिली याच्यात, तर परत एक 2-3 चमचे बेसन ॲड करायचं आहे। असं करत ते संपूर्ण बेसन 1 वाटी आपल्याला वापरायचं आहे। बेसन जास्त पण नका टाकू, नाही तर फक्त बेसनचाच फ्लेवर येईल खाताना। हे बघा, आता तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवतो मी याची। हे एक सेमी लिक्विड असतं ना, एक तसंच पाहिजे आपल्याला। आता तेल छान रीतीने गरम करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे फ्रिटर्स आपले तळून घ्यायचेत। छान सोनेरी एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचेत। हे बघा, आता याला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। मस्त क्रंची एकदम कुरकुरीत होतात, इतके सुंदर लागतात ना हे फ्रिटर्स, ओनियन फ्रिटर्स म्हणतात याला। तर हे बघा, आता सोनेरी रंग आलेला आहे, मस्त दिसतायत। लहान मुलांना तर खूप आवडेल हे। आता याला एका टिश्यू पेपरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं। हे अशा रीतीने आणि अशाच रीतीने तुमचे संपूर्ण फ्रिटर्स तुम्ही तयार करून घेऊ शकता। याला तुम्ही टोमॅटो केचप, मेयोनेज, बार्बिक्यू सॉस कुठल्याही सॉस सोबत खा, पण पर्सनली टोमॅटो केचप सोबत खूप मस्त जातात हे ओनियन फ्रिटर्स। हे खेकडा भजी सारखेच असतात, फक्त त्याच्यामध्ये अंड टाकलेले। खूप सुंदर रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।